श्री रेणुका माता मंदिर येथे शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलिमा गोऱ्हे यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतलंय। यावेळी श्री रेणुका मातेची पूजा, चांदीचा दीप, हळद कुंकवाचा करंडा त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे। तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधलाय। त्यांच्या भेटी दरम्यान शिवसेनेचे नवनाथ निश्चित, निलेश ढगे, राजाभाऊ आहिरे, दीपक शिरसाट, बापू आहेरराव, महिला आघाडीच्या रोशनीताई निश्चित, कुभार आणि महिला उपस्थित होत्या। त्याच वेळेला मला खरं तर रेणुका मातेच्या दर्शनाला यायचं होतं। बऱ्याच काही जबाबदारी असल्यामुळे येता आलं नाही। आज आता 5व्यांदा मी विधान परिषद सदस्य झाले, परंतु एका बाजूला आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई आहे आणि त्याचबरोबर सगळेजण शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनता ही पावसाची वाट बघते। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विकास कामाला गती राहावी। यावेळेला एल निनोचा फॅक्टर आहे, त्याच्यामुळे अचानक अवकाळी पावसाने नुकसान करू नये आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं कामात यश मिळावं यासाठी मी आले। तसंच देवाकडे प्रार्थना केली की नवीन चांगली कामं, योजना या महाराष्ट्रात सुरू व्हाव्या आणि महिलांवरती जे अत्याचार होत आहेत ते थांबण्याच्या दृष्टिकोनातून काही चांगले कायदे अजून अस्तित्वात यावे, येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कामकाज व्हावं अशा प्रकारची प्रार्थना मी देवीकडे केली आणि देवीने जे मला दिलं ते कुठल्याच शब्दामध्ये आम्ही कृतज्ञता किती व्यक्त केली तरी ती पुरेशी नाही आहे। परंतु फुलला फुलाची पाकळी म्हणून आमच्या अंतःकरणाची भावना म्हणून एक चांदीचा दीप आणि हळद कुंकवाचा करंडा असा देवीच्या चरणी अर्पण केलेला आहे। पण तेवढ्यावरच न थांबता या चांदवड देवस्थानच्या विकासासाठी सरकारने जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याच्यात अजून काय करणं शक्य आहे, बाकी आहे, त्याच्यावरती देखील मी लवकरच संबंधितांशी भेट घेऊन पुढचं भाविकांच्या सुखसोयीच्या दृष्टीने काही पावलं उचलणार आहे। आजच्या विधान परिषदेच्या संदर्भात काय सांगाल? आचारसंहिता चालू आहे, अशा वेळेला तुम्हाला स्वतःला अडचणीत आणू नका आणि मी याच्यावर काय भाषा करू शकतो। मॅडम, शिंदे गटामध्ये उद्धव सेनेचे 6 खासदार वाटेवर आहेत आणि ठाकरे गटात अजूनही होणाऱ्या गर्दीचं मुख्य कारण काय असू शकतं? मी आता फक्त मातेच्या दर्शनासाठी आलेली आहे, त्यामुळे मी याच्यावर काही भाषा करतो। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।